नमस्कार. मागील काही भागांमध्ये आपण पायथन मधील ॲडव्हान्स डेटा टाइप्स म्हणजेच लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी यांची थोडक्यात माहिती घेतली. आजच्या भागामध्ये आपण यातील फरक काय आहे हे समजून घेणार आहोत. तर यातील फरक आपण बघू शकतो. या टेबलमध्ये मी या चारही ॲडव्हान्स डेटा टाइप मधला फरक हा नमूद केलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि यातला एक एक पॉइंट आपण आता उदाहरणासहित समजून घेऊया. तर पहिला मुद्दा आहे की लिस्ट टपल, सेट किंवा डिक्शनरी हे क्रिएट करण्याची पद्धत. ठीक आहे. तर एकतर तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटचा उपयोग करू शकता लिस्ट क्रिएट करण्याकरता किंवा कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. त्याचप्रमाणे टपलमध्ये पॅरेंथेसिस किंवा कन्स्ट्रक्टर, सेट क्रिएट करताना कर्ली ब्रॅकेट किंवा कन्स्ट्रक्टर आणि डिक्शनरीसाठी सुद्धा कर्ली ब्रॅकेट किंवा कन्स्ट्रक्टर. तर उदाहरणाद्वारे आपण हे बघूया. इथे आपण प्रॅक्टिकली हे उदाहरण एक्झिक्यूट करून बघितलेलं आहे. इथे स्क्वेअर ब्रॅकेट आणि लिस्ट या कन्स्ट्रक्टरचा उपयोग करून आपण दोन लिस्ट इथे क्रिएट केलेले आहे. तशाच पद्धतीने टपल आपण पॅरेंथेसिस किंवा टपल या कन्स्ट्रक्टरचा उपयोग करून आपण टपल क्रिएट केलेला आहे. सेट सुद्धा कर्ली ब्रॅकेट किंवा सेट या कन्स्ट्रक्टरचा उपयोग करून आपण नवीन सेट क्रिएट करू शकतो. त्याच पद्धतीने डिक्शनरी सुद्धा आपण कर्ली ब्रॅकेट किंवा डिक्ट या कन्स्ट्रक्टरचा उपयोग करून नवीन डिक्शनरी आपण क्रिएट करू शकतो. तर हे आपण मागील भागांमध्ये बघितलेलं आहे. डिटेलमध्ये आपण याची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा फरक म्हणजे हे डेटा टाइप म्युटेबल आहेत की इम्म्युटेबल आहे. आणि म्युटेबल आणि इम्म्युटेबलचा अर्थ काय आहे? म्युटेबल म्हणजे काय की एकदा आपण तो डेटा टाइप क्रिएट केला की त्यामध्ये असलेले एलिमेंट्स जे आहेत ते आपण चेंज करू शकतो. आणि इम्म्युटेबल म्हणजे काय की एकदा क्रिएट केल्यावर आपण त्यातले एलिमेंट हे चेंज करू शकत नाही. तर टपल आणि सेटचे एलिमेंट्स जे आहेत ते आपण एकदा टपल किंवा सेट क्रिएट केला तर त्यातले एलिमेंट आपण चेंज करू शकत नाही. आपण त्यामध्ये नवीन एलिमेंट ऍड करू शकतो पण जे एक्झिस्टिंग एलिमेंट आहेत ते एलिमेंट आपण चेंज करू शकत नाही. मात्र लिस्ट आणि डिक्शनरीमध्ये आपण एकदा लिस्ट किंवा डिक्शनरी क्रिएट केल्यावर आपण ते चेंज करू शकतो. लिस्टमध्ये त्याचा इंडेक्स ऍक्सेस करून आणि डिक्शनरीमध्ये त्याची की ऍक्सेस करून आपण एक्झिस्टिंग एलिमेंट जे आहेत ते चेंज करू शकतो. तर इथे उदाहरणासहित आपण बघूया की लिस्ट आर म्युटेबल. आपण एक्झिस्टिंग लिस्ट मधला सेकंड इंडेक्स ऍक्सेस करून त्यातला एलिमेंट चेंज केलेला आहे. ठीक आहे. तर इथे L1 मध्ये आपण 75 हे चेंज केले. त्यानंतर टपल, एक्झिस्टिंग टपल मधले एलिमेंट T1 चे एलिमेंट सेकंड एलिमेंट जो ABC आहे तो मी PQR ऍड करते पण तिथे मला एरर येतोय. त्यानंतर सेट चे एलिमेंट जे आहे ते सुद्धा इम्म्युटेबल आहे. ठीक आहे. तर सेटचा सेकंड एलिमेंट मी इथे चेंज केलेला आहे. तर सेट ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आहे डिक्शनरी. आता डिक्शनरीमध्ये मी की व्हॅल्यू पेअर ऍक्सेस करून एलिमेंट हे चेंज करू शकते. D1 ची की K1 जी आहे त्याची व्हॅल्यू मी PQR ही एंटर केली तर इन्स्टेड ऑफ ABC ती व्हॅल्यू इथे चेंज झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे लिस्ट आणि डिक्शनरी दे आर म्युटेबल. आपण त्यांचे एलिमेंट हे चेंज करू शकतो. पण टपल आणि सेट दे आर इम्म्युटेबल. आपण त्यांचे एलिमेंट्स जे आहेत ते एकदा क्रिएट झाल्यानंतर आपण ते चेंज करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडेक्स्ड. लिस्ट आणि टपल हे इंडेक्स्ड असतात. ठीक आहे. सेटचे एलिमेंट ते अनइंडेक्स्ड असतात. त्यांना इंडेक्स अलोकेट होत नाही मेमरीमध्ये स्टोअर होताना. आणि डिक्शनरी मधले जे एलिमेंट्स आहेत ते मेमरीमध्ये की व्हॅल्यू पेअरनी हे स्टोअर होतात. ठीक आहे. तर हे सुद्धा आपण उदाहरणासहित समजून घेऊया. लिस्ट आर इंडेक्स. तर L1 चा मी फर्स्ट एलिमेंट ऍक्सेस करते तर तो आउटपुट मला देतोय ABC. जर मी फिफ्थ एलिमेंट टाकला तर आउट ऑफ रेंज असा मला एरर येतोय. त्याचप्रमाणे
टपल दे आर ऑल्सो इंडेक्स. जर मी फर्स्ट एलिमेंट ऍक्सेस केला तर मला आउटपुट येत आहे, मात्र फिफ्थ एलिमेंट ऍक्सेस केल्यावर मला एरर येतोय. सेट दे आर अनइंडेक्स. ठीक आहे, तर दे आर नॉट सबस्क्रिप्टेबल, म्हणजे आपण त्यांना सबस्क्रिप्ट वापरून इंडेक्स ऍक्सेस करू शकत नाही, मात्र पूर्ण एलिमेंट आपण प्रिंट करू शकतो. डिक्शनरीचे एलिमेंट जे आहेत ते तुम्हाला नेहमी की व्हॅल्यू पेअर मध्ये प्रिंट होताना दिसतात आणि मेमरीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने ते स्टोअर होतात. तर लिस्ट आणि टपल यांचे एलिमेंट्स हे इंडेक्स्ड असतात, सेटचे एलिमेंट हे अनइंडेक्स्ड असतात, डिक्शनरीचे एलिमेंट मात्र की व्हॅल्यू पेअर मध्ये आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे ऑर्डर्ड असतात की अनऑर्डर्ड असतात. ठीक आहे, तर लिस्ट आणि टपल हे एलिमेंट ऑर्डर्ड असतात. ठीक आहे, कारण ते इंडेक्स्ड असतात त्यामुळे ते एका ऑर्डरमध्ये मेमरीत स्टोअर केलेले असतात, मात्र सेटचे एलिमेंट हे अनऑर्डर्ड असतात. ठीक आहे, तर पर्टिक्युलर त्यांना इंडेक्स अलोकेट होत नाही, त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही सेटचे एलिमेंट ऍक्सेस करायला गेलात तर ते तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रिंट होताना दिसतील. सेम डिक्शनरीचे पण एलिमेंट पर्टिक्युलर की व्हॅल्यू पेअर मध्ये स्टोअर असतात, त्यामुळे ते ऑर्डर्ड असतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स जो आहे तो डुप्लिकेट्स अलाउड आहेत की नाही. तर लिस्ट आणि टपल यामध्ये डुप्लिकेट्स अलाउड आहेत. ठीक आहे, सेट आणि डिक्शनरी मध्ये मात्र डुप्लिकेट्स अलाउड नाही आहेत. ठीक आहे, तर लिस्ट आपण एक्झाम्पल बघूया. L3 नावाची मी लिस्ट नवीन लिस्ट घेतली आहे ज्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज मी एंटर केलेले आहेत. L3 मध्ये डुप्लिकेट एलिमेंट हे प्रिंट झाले. सेम टपल मध्ये सुद्धा मी ABC नावाचा डुप्लिकेट एलिमेंट मी एंटर केलेला आहे, तर तो ABC नावाचा एलिमेंट तो 2 वेळेस प्रिंट केला, म्हणजे टपल मध्ये डुप्लिकेट्स अलाउड आहेत, बट सेट मध्ये डुप्लिकेट्स अलाउड नाही आहेत. ठीक आहे, जो 12 जो एलिमेंट आहे तो एकचदा प्रिंट होतो, त्याचप्रमाणे 10 सुद्धा एकचदा प्रिंट झालाय. आता डिक्शनरी अलाउज डुप्लिकेट व्हॅल्यूज नॉट कीज. डुप्लिकेट व्हॅल्यू तो अलाउ करतो, मात्र कीज या डुप्लिकेट तो ऍक्सेस करत नाही. तर इथे आपण बघितलं की K1 मध्ये मी 12 टाकलेला आहे आणि K3 मध्ये पण 12 टाकलेलं आहे, म्हणजे व्हॅल्यू डुप्लिकेट आहे तो ऍक्सेप्ट करतोय. ठीक आहे, पण की जर मी डुप्लिकेट केली, ठीक आहे, आता K1 ची व्हॅल्यू 12 आहे, इथे परत मी K1 ऍड केला, त्याची व्हॅल्यू 45 टाकली. ठीक आहे, तर या केसमध्ये आपण बघू शकतो की K1 ची व्हॅल्यू ओव्हरराईड झाली आहे, म्हणजे कीज डुप्लिकेट अलाउड नाही आहेत, मात्र व्हॅल्यूज डुप्लिकेट डिक्शनरी मध्ये अलाउड आहेत, त्यामुळे नो डुप्लिकेट्स आर अलाउड फॉर कीज आपण असं म्हणू शकतो इथे. ठीक आहे, शेवटचा जो डिफरन्स आहे तो स्लायसिंग अलाउड आहे की नाही. ठीक आहे, तर लिस्ट आणि टपल हे स्लायसिंग अलाउ करतात, कारण त्यांना इंडेक्स असतो मेमरीमध्ये स्टोअर करताना, त्यांना इंडेक्स एलिमेंट्सला हा इंडेक्स अलोकेट होतो, त्यामुळे आपण इथे स्लायसिंग अप्लाय करू शकतो. मात्र सेट आणि डिक्शनरी यांना मेमरीमध्ये इंडेक्स मिळत नाही, त्यामुळे यांच्यावर आपण स्लायसिंग हे अप्लाय करू शकत नाही. तर एक्झाम्पलद्वारे आपण बघू शकतो. तर लिस्ट आपली L3 जी लिस्ट आहे त्याचे मी काही एलिमेंट स्लायसिंगचा उपयोग करून ऍक्सेस करते. प्रिंट L3 आणि एलिमेंट्स मी 1 to 3 4 ऍक्सेस करते. ठीक आहे, तर फर्स्ट एलिमेंट 12 to 4th म्हणजे 10 पर्यंत माझे, कारण 4 हा एक्सक्लुडिंग असतो, त्यामुळे ते एलिमेंट माझे प्रिंट झाले. सेम टपल मध्ये सुद्धा मी स्लायसिंग अप्लाय करते. T3 नावाचा जो टपल आहे त्याचे 1st to 3 एलिमेंट, फर्स्ट म्हणजे 12th to 3 ABC स्किप होणार 3.14, तर 1 to 3 इतके एलिमेंट माझे स्लायसिंगने मी ऍक्सेस करू शकले. बट सेट दे डू नॉट अलाउ स्लायसिंग. तर इथे आपण बघू शकतो S3 चे मी 1 to 3 एलिमेंट ऍक्सेस करते आहे. तर सेट ऑब्जेक्ट इज नॉट सबस्क्रिप्टेबल, म्हणजे आपण कारण ते इंडेक्स नसल्यामुळे आपण सबस्क्रिप्ट मध्ये त्याला स्लायसिंग अप्लाय करू शकत नाही. डिक्शनरी ऑल्सो इट डू नॉट अलाउ स्लायसिंग. ठीक आहे, तर D3 चे आपण 1 to 3 एलिमेंट ऍक्सेस केले तर अनहॅशेबल टाईप स्लाइस, म्हणजे स्लाइस त्याला आपण अप्लायच करू शकत नाही, कारण त्याचा डेटा जो आहे तो की व्हॅल्यू पेअर मध्ये स्टोअर असतो, त्यामुळे इथे एरर आलाय अनहॅशेबल टाईप स्लाइस आपण त्याला अप्लाय करू शकत नाही.
तर अशा पद्धतीने आपण हे चारही ऍडव्हान्स डेटा टाईप पायथन मधले बघितलेत आणि त्यांच्यामधला फरक आपण उदाहरणाद्वारे समजून घेतलेला आहे. तर या भागात इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.